आज आपण ऐकणार आहोत काळ्या जादूची एक गोष्ट, अंधश्रद्धा, अन्याय आणि सुडाची एक भयानक कहाणी. खेतपूर गावातल्या या कथेतून हेच कळेल. सुरुवात होते एका भीषण दुष्काळाने. 3 महिने झाले पावसाचा पत्ता नाही. जमिनीला भेगा पडल्या होत्या आणि लोकांमध्ये भीती वाढत होती. गावातली एक प्रतिष्ठित वैद्या सावित्री, पण एका दुर्दैवी मृत्यूनंतर तीच लोकांच्या भीतीचं कारण बनली. दुःखानं वेडावलेल्या मुखियानं तिच्यावर थेट चेटकिनीचा आरोप केला आणि बघता बघता अख्खं गाव तिच्या विरोधात गेलं. हे शब्द होते तिचे शेवटचे. सावित्रीला गावातून हाकलून दिलं गेलं आणि तिचं घर जाळून टाकलं. जंगलातल्या त्या जुन्या कालिका मंदिरात सावित्रीचं दुःख आता सुडाच्या आगीत बदललं होतं. तिने एक विधी सुरू केला. ज्यांनी तिला त्रास दिला त्यांच्यावरचा राग काढण्यासाठी एक पुतळा बनवला. तिच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द प्रार्थना नव्हता, तो एक शाप होता, मुखिया आणि त्याच्या कुटुंबाच्या विनाशाचा शाप. आणि याबरोबरच त्या शापाची सुरुवात झाली. मुखियाचं आयुष्य आता तिच्या दुःखाशी जोडलं गेलं होतं. आणि काही काळातच मुखियाच्या घरी एक विचित्र आजार पसरला. असा आजार ज्यावर कुठलंच औषध काम करत नव्हतं. तेव्हा बोलवलेल्या पंडित हरिनाथने सांगितलं की ही काळी जादू आहे. गावकऱ्यांची भीती खरी ठरली होती. पंडिताने एकच इशारा दिला, पौर्णिमेच्या आत शापाचा स्रोत नष्ट नाही केला तर मृत्यू अटळ आहे. मग काय, त्या तुटक्या चंद्राच्या प्रकाशात पंडिताच्या सांगण्यावरून शापित जमिनीवर खोदकाम सुरू झालं. त्यांना तो पुतळा मिळाला, पण शाप तोडणं इतकं सोपं नव्हतं. याचे परिणाम लगेचच दिसले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक भयानक गोष्ट घडली. शापानं आपला पहिला बळी घेतला होता. मुखियाचं घर शांत झालं, पण खेतपूरच्या जंगलात एक भीती कायमची राहिली. लोक म्हणतात तो आत्मा अजूनही भटकतोय. ही कथा सावित्रीच्या एका प्रश्नावर येऊन थांबते की नक्की कोण जिवंत आहे आणि कोण मेलेलं.